सूर्य बघा, सूर्य कसला दिसतोय. आपण आता बरोबर 9 वाजले आणि आपली सगळी चाललो पोपटी करायला, पोपटी लावायला. अरे अजून बडकच विसरलो का? चिकन पेक्षा तुम्ही बटाटे खाणार. हा का? मीठ जेवढं जास्त टाकलं ना तेवढं चांगलं. अजून पेंड आहे, परत पेंडा लावू. ए फोन जाशील तर क्वालिटी लागतो, क्वालिटी. आता जाणार ना कसं वाटणार. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आता विषय असा आहे की मी आलो शेताला जरा बघा कुत्रं सगळं. तर मी आत्ता शेताला आलो आहे आपली मोठी गाडी घ्यायला. ही गाडी पप्पांना देणार आहे आणि मोठी गाडी घ्यायचा असा विषय की मी चाललो परत आता कोकणात. आमचा जो दादा आहे त्याचं बाळ कोकणात आहे, तर त्याला आणायचं आहे आम्हाला. त्यासाठी आम्ही कोकणात चाललो आहे. तर गाडी घेऊ, दादाला घेऊ आणि मग कोकणात जाऊ. आणि मग तुम्हाला पुढचं नियोजन सांगतो कसं काय असेल ते. तर उद्या माझा भाऊ पंचायत समितीसाठी फॉर्म भरणार आहे, त्यासाठी पण मला उद्या यायचं आहे. मग कोकणात मी लवकरच निघणार आहे. तर तुम्हाला याच ब्लॉगमध्ये दोन्ही दाखवेल मी थोडं. बघा गाडी तर आपल्या ताब्यात घेतलीत मी. आणि नेमका विषय काय झाला, सामान इकडे तिकडे करताना माझा कॅमेराच ना चिखलाच्या पाण्यात पडला. दुखतो जरा. आता वॉटरप्रूफ आहे म्हणा, तो डायरेक्ट खाली पडला. कसं काय पडला काय माहिती. आणि आत्ता वाजले बरोबर 5:45. जरा पेट्रोल फुल करू आपण. हे बघ, आणि आता गाडी फुल केली की मग काही टेन्शन नाही. आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो आम्ही तामिनी घाटामध्येच. चहा किंवा कॉफीचा ब्रेक होईल आहे का नाही. 100%. जर तामिनीमध्ये भेटू, मध्ये आधी नाही. आता जरा थोडंसं ब्लॉग ट्रॅव्हलिंग कमीच दाखवणार आहे, कारण दरवेळेस फिरणं जास्त दाखवतो मी. हे बघा सूर्य कसला दिसतोय. आपण या डोंगराच्या पुढनं बघत होतो, त्यामुळे आपण त्या डोंगराच्या ना पुढून बघत होतो, त्यामुळे आपल्याला दिसत नव्हता. 7 वाजले 7 आणि कॉफी ब्रेक झाला आमचा. कॉफी पण झालं की मॉस्टो आपण वहिनीच्या घरी जाऊ. मग तिकडे तुम्हाला पोपटी दाखवतो. पोपटी एक तर झाली असेल किंवा बनवायच्या प्रोसेसमध्ये असेल माहीत नाही, तुम्हाला दाखवतो ती आता. आणि आता सगळ्यात झालं आणि आम्ही भाऊच्या सासरवाडीमध्ये आलो. बाळा बघा तर पाय धुणार जाऊ. आता बरोबर 9 वाजले आणि आम्ही सगळे चाललो होतो पोपटी करायला. पोपटीचा ब्लॉग घेतला आता केले नाही इथे, आपण आपल्या हातानेच करणार आहे. जर सामान पण घेतलंय पोपटीचं. आता जाऊ शेतावरती आणि मस्त कोकणात पोपटी खाऊ. जायचं मधनं तू सीट पुढे घे. निवड बसायचं ना मागं. एवढंच आहे का आपण? अजून एक 4 जण म्हणलं नाही. कुठे ठेवलं मग ते चालत कुठे येणार आता? पुढे पोपटी करायला चाललो आणि पोरांनी माचीच नाही आणली. कुणी माचीच विसरली. पण आतमध्ये पहिले बघू, म्हणजे गवत वगैरे जास्त नाही. आता पोपटी करायची शेतामध्ये. हे बघा ह्या शेतामध्ये आहे ना, पावसाळ्यामध्ये आहे ना. कसला डबा आहे? अरे ते पोपटी लावायला. अरे मडकच विसरलो का? आम्ही सांगतो पोपटी करायला आलतो आणि डबा किंवा मडकं जत करणार तेच विसरलोय. ती आता कॅम्पिंग करायची म्हणून ती घेतली जरा फॅमिली कार. काय उचलच का? हे बघा पोपटीसाठी लागणारा बांबुर्ड्याचा पाला आहे. सगळं आणलंय, पण पहिल्या वेळेस मडकं राहिलं. आता मीठ आणि मसाला पण राहिला. अजून काय राहिलं रे? सगळा माल धुवायचा आता. शेंगा आणि पाला धुवून घेऊ आता. पोपटी करायचं आहे ना, सगळं धुवून घेऊ आपण जरा. बोलवतेस ना त्याला. अरे माची विसरलेलो आणली. आपल्याकडं या डब्यामध्ये लावायची. काय झालं का जेवण? हे बघा चिकन आहे, इथं अंडी आहेत, कांदे बटाटे आहेत, थोडंसं टाइमपास. हा बांबुर्ड्याचा पाला आणि हे पावटे, मीठ. चिकन मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. शेंगांच्या वरती बांबुर्ड्याचा पाला लागतात का? आता पहिला खाली लावायचा करपाणुकीसाठी. हा बांबरूट म्हणजे खाली एक शेंग बाहेर येत नाही का? शेंगा टाकून झालं ना का मीठ टाकायचं. हा करपत नाही का मग त्यांनी? मीठ म्हणजे चव. हा एवढी इथं अंडी बटाटा पण भारी लागतो.
बटाटा बेस्ट तो खाल्ला होता चिकन पेक्षा तुम्ही बटाटे खाणार हा का हा चिकन पेक्षा जास्त बटाटे खाणार. मित्राची सासरोडी आपलं गुरुड जंजिरीचं नांदगाव गाव आहे बघा नांदगाव हो तिथे मोठा बंगलो आहे तर आम्ही नेहमी चिकन लावतो चिकन अंडी टाक थांब भाई. मी सगळं बसायला पाहिजे मी पहिल्यांदाच पोपटी खातोय त्यामुळे जरा बघू कसं काय आपल्याला पण करायची त्यामुळे मी जरा निरखून बघतोय मार्केट करपत नाही का काय करतो ह्यात करपाचे चान्सेस आहेत हा थोडं नवीन डबा आहे ना, हा त्याच्यामुळे हा जास्त पण टाइम द्यावा लागेल नवीन डबा आहे. आता परत शेंगांचं लेअर लावलाय टाकलं हो, 2 किलो आहे. अरे आपला चिकन जास्त टाक मीठ टाक चल कांदा आणि बटाटे ही अंडी ह्या थोडा आणि शेवटच्याला चिकन टाक. वरती परत पावटणार का आणि परत बांबुडा मीठ जेवढं जास्त टाकल ना तेवढं चांगला. हा का परत अंडी बटाटे कांदा यांचा लेअर लावतोय तिला किती वेळ लागेल अंदाजे अर्धा अर्धा तास मला आता तोंडात पाणी लागले ए बटाटे कापून ठेवलेत का याच्यात का कांदा कापलाय बटाटे कापून ठेवलाय ना कापून मधनं हे करून त्याला मीठ बटाटे कापून हो का? आतमध्ये हा अच्छा अच्छा हो का बटाटा कापून ठेवलाय मीठ मसाला वगैरे कांदा पण ना हो कांदा पण सेम कांदा पण सेम कांदा बटाटे सगळं कट करून त्याला आतमध्ये मीठ मसाला लावून ठेवलेला आहे आतमध्ये चव मुरली पाहिजे म्हणून आपण करायचा विषय फार्मसीला आपला घरचा पावटा आहे ते पोते टाकू घ्यायचे हा मग तेच तुला बोललो टाको शिजते तो. पोरांनाच बांधावरचा पावटा काढायला लावणार सगळे जाऊ आपण एकदा हा मग ज्यांना खायचे त्यांनी पावटा काढून घ्या त्यांनाच पोपटी मिळणार हा, अतुल भाऊ त्याच्यात किती बसतं मटेरियल थोडंसं टाका 5 किलो 5 किलो शेंगा 5 किलो शेंगा वगैरे मीठ बसेल. टाक, शेंगा आणि हा चिकन मटके 20 जणांना 2 डबे बस झाले हे 2 किलो मध्ये आपण समजा 5 जण खातोय 15 मध्ये 3 डबे तुम्हाला कॉल आता शेवटचं लेअर ह्याच्यावरती बांबुड्याचा पाला का मीठ नाही शेंगला जास्त खाली आपलं लागतं. खारट चिकन आहे. या शेंगला जास्त मीठ लागतं. हा जाऊ दे खारट ते आता पण खारट डबा शेवटची लेअर बांबुड्याच्या पाल्याची तुमच्याकडे गारटा कमी आहे रे तरी ह्यात नाही पाणी हा गारवा कमी आहे हे काहीच गार लागत नाही नाही इकडे गारवा कमी तिकडे आहे. असं नाही बसू तिथं आतापर्यंत आहे ना कुडकुडून गेला असतं ते कळसुबाईला तर असलो वरती गार लागलं 2 मिनिटं मी आहे ना ते मॅटच्या आतमध्ये गेलतो चला डब आपण मडक्यात करून बघू मडक्यात पण सेम प्रोसेस ना हा सेम सेम मडक्यात मटेरियल कमी बसेल ना पण अबे हा उलट ठेवली का उलटं ठेवायचं. अच्छा मडकी पण उलट मडकं पण उलट ठेवतात का हा मडका पण उलटा म्हणजे जेणेकरून कसं आता हा मडका आपण असा ठेवला हा सरळ ठेवला पण आपण जो सर्व गवत वगैरे टाकतो ना पेंडा वगैरे तो सगळं याच्या आतमध्ये जातो. ओके मग फक्त त्याच्या दुरावर शिजणार ते आता मग सगळं कचरा याच्या आतमध्ये जाईल असं सरळ ठेवला तो. अच्छा, याच्यावरनं तुम्ही बेंडा टाकणार आहे का आता अच्छा अच्छा मला वाटलं खाली आग लावायचंय नाही ना खाली बाजूनी वर. नाही पोपटीची प्रोसेस मी कधी बघितली नव्हती त्यामुळं हा खड्ड्यामध्ये करतो तेव्हा सगळं वरतीच असतं ना हो हो हा बरोबर हे बघा आता याशी मस्तपैकी आग वगैरे लावायची आला नाही तर डायरेक्ट मी एकदम सगळी पिसतो आता मस्त की पेंडा लावायचा आहे गावचे जावई बापू पण काम करतात जरा जावई बापू आणि मेवना मिळून पोपटी बनवतात चालेल चांगली मोठी शिकुटी होईल रे हो तरी हा अजून काढून परत आपल्याला पुन्हा टाकायचंच आहे. हा पाटील बना आजचे करतील गावचे पोलीस पाटील बना लाव. पेटली इकडनं पेटली इकडनं पेटली चायला डायरेक्ट गरम हे झालं रे वा 47 आता किती 47 9:47 झाले आता आणि 20 अर्धा किती असेल किती वेळाने पण करायचंय हलवायचं आता अर्धा तास. अर्धा तास चालू जर ठेवतो हा डबा आता परत आपल्याला उद्या लावायचा असेल हा तर 25 मिनिटं. आता नवीन डबा आहे ना हा. त्याला आपल्याला अर्धा तास ठेवावा लागेल. अच्छा पोपटी लावतोय हा पोपटी लावते करतो तुला पोपटी लावलीत आपण अर्धा तास आग ठेवायची आणि नंतर मग परत ओकेमध्ये काम कंटिन्यू पेंडा दाखवत राहायचं आपल्याला पोपटी लावताना टाइम लक्षात ठेवायचा टाइम बघायचा पोपटीला. आता जर आपण 9 वाजता लावली हा. परफेक्ट 9:30 बंद करायची. पण आता वरचा काढायचा. आता गवत जर असतं ना हा तर गवत जळून गेला असता. आता पेंडा आहे पेंडा आतमध्ये पण ढग आहे. हा हा का? अजून पेंडा आहे परत पेंडा लावू हे फोन जाळशील त्यात आता सगळं झाल्यावरती भेटू ते पेंडा काढताना परत खाताना भेटू मला आता नाही परत ते खोलताना दाखवतो बघा दुर्भाग असला आला परत आता आहे ना आता बघा सगळा पेंडा जळलाय त्याला जरा साईडला काढू आपण आणि परत पेंडा लावायचा का हो पुन्हा पेंडा लावायचा. अच्छा आता अजून थोडंसं पेंडा लावलाय आता अजून 10 मिनिटं ना म्हणजे भाऊ नक्की तर आता पोपटी झालेली वाटतं आता ते काढू सगळं बाहेर ते बघा लाकडांचा राख निखारा झालाय मस्त बसल्यावरती ते काढायचं कशात पण पेपरवर पेपर आहे ना आपले
चाल ते भांड गरम असेल की हो धरणार कशाने चपली आता च्या गावात हा बघा काला आब्याच्या साईडला आहे बघा काला फडका तो पण चालेल हो सगळा पाला वगैरे ना आतमध्ये गेलाय वाफ कसली बारायली वास आला वास त्याच्यावरच गेम आहे सर्व शिवाय माझ्या नाही हो का शेंग बघू बरं कशी थांबा सोडून देतात दादाचे मित्र होते भाऊ म्हणजे बाहेरचे होते बरे म्हणजे त्याचे साहेब लोक होते त्यांना पोट्टी म्हणजे काय माहित नव्हतं त्यांना पोट्टी आणलेली खायला काही काय खायला खाल्ला मग हा भांबरूट त्यांना माहितीच नाही खायचं काय अच्छा काही भांबरूट खाल्ला गर्दी कशी तुझी हो का वा 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 विनू पसरू नको एकाच पसरू हो कसं आहे पोपटी क्वालिटी हो कशी पोपटी आता आपण पोपटी खाऊ नाही घ्या की बस थम्सअप वगैरे आणले भाऊनी बघा बटाटा कांदा कुठे रे कांदा हो का अच्छा भाजलं कांदा क्वालिटी लागतो क्वालिटी सगळं ना लेग पीस मॅरिनेट असं झालं ना मॅरिनेट हे बघा लेग पीस आणि अंडी आणि शेंगा शेंगा पण मस्त भाजल्या गेल्यात क्वालिटी विषय झाला आहे बटाटा पण लय भारी लागतं मीठ आहे ना भरपूर टाकायचा हां भले शेंग चिकन खार झालं तरी चालेल कमी नाही पडायला पाहिजे मस्त कांदा कुठे रे क्वालिटी तुला पोपटी मस्तपैकी सक्सेसफुल झाली दादा एक नंबर क्वालिटी तर मस्तपैकी पोपटीचा कार्यक्रम उरकलाय आता जेवायला बसू आणि मग झोपू कारण उद्या आपल्याला लवकर जायचं थम्सअप मस्त की पोपटी झाली सगळ्यांची आणि वैश्यत बघा परत काय दिसत नाही आता जाऊ घरी पोपटी झाली खाऊन आणि आता निघालोय परत घराकडं कोळंबी केवढी मोठी कोळंबी फेस कसला फेस त्याला फेस ते तोंडात त्याचा बाहेर ना चालेल केवढी मोठी कोळंबी गँग परत गाडी बसली आता निघू डायरेक्ट घराकडं तर आत्ता बरोबर आहे का तर आत्ता बरोबर आहे ना 11 वाजले आणि गँग पोपटीवरनं घरात आली अरे डॉगी काय हे आमच्या वहिनीचं घर आहे त्याचा वातावरण तसं अच्छा कसली खुकार आहे ती कुत्री चला 12 वाजले 12 आता झोपतो आम्ही उद्या भेटू आपण आम्ही आलतो ना आनंदी चोपलो होतो तर शुभ सकाळ सर्वांना आत्ता बरोबर 8:15 झालेत आणि हो का बाळ आपलं झोपलेलं आहे आता त्याला आपण परत रिटर्न घेऊन जावं पुण्याला घरी त्याचा पाळणा वगैरे ठेवला आता काय काहीतरी कोकणात काहीतरी करतात ते करतात कसलं मार खाल्लंय फिरायला कोण जाईल नागोटण्या हा फिरायला जायचं ना देवलात नाचायला आपल्याला नाही तुला शाळेत किती वाजता गरज वाटतं ग कहाला असं कुठे इकडे कुठे तोंड करून नाही बरोबर बाय 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 चला बाय बाय कोकणामध्ये ही पद्धत आहे बघा बाळाला त्यांच्या वडिलांच्या घरी सोडण्याची मामा आपल्या बाळाला बाचीला डोक्यावर घेते बघा मी आपली गाडी तिकडे मंदिरापाशी घेऊन जातो म्हणजे तिकडं
तरीतच वाढलं तर तुला गाडी ठेवता येईल पटकन. इथे काही उंच बिल्डिंग नाही, मस्त वातावरण आहे. आणि आपल्या गाडीवरती बघा धुकं कसं झालं, धुकं सगळ्या काचेवरती फॉग आलाय बघा. अशी उलटी झाली, थंडी किती होती बघा इथं. म्हणजे आता जातो मंदिरात मी. त्या गावातल्या पोरांनी ट्रॉफी केल्या सगळ्या. इथं बघ असलेत म्हणजे ह्या आग्याच आहेत. वरती एवढ्या आग्या टाकल्यात आणि गावाला आग्या नाही, जागा नाही म्हणून. सगळे मला कबड्डी जास्त दिसल्यात. हा कबड्डीचे जास्त आहेत. म्हणजे रायगड तालुक्यामध्ये सर्वात जास्त कडसुऱ्यामध्ये आहेत. हा का बघितलं कसले आहेत. तरी अर्ध्या वरती अर्ध्या खाली टाकल्यात, हा अर्ध्या का गावात नाही. ह्याच्यावरती पण येते. हा जागा नाही ना खाली. हा बाबा कसं वाटतं बाळाला घरी जाऊन आता. खूप मस्त. मग आता एवढी गँग येतं सोडवायला आली. आपल्याकडे काय नसतं, गाडी सोडवतात, गाडीत भरतात, डायरेक्ट घरी येतात. आता सकाळ आहे नंतर अजून आम्ही जायचं असतं. नाही दुपारी वगैरे जायला काय नाही, याला पण फोन हो का आता? त्याचं डेंजर. मी रात्र नको व्हायला. ओ त्याला दिसत नाही. हा इथं नारळ फोडला वेशीवरती असं काहीतरी आहे. मला पण माहित नाही. मामा कसं वाटतंय? आता जाणार ना, कसं वाटणार? या वाचीला भेटायला माझं सारखं. नक्कीच बघा ओळखला का? आणि आता बघा बरोबर 8:51 झालेत आणि आम्ही नागोठण्यामध्ये इथं कोकणात आहे ना, असं बाळाला नेताना त्याच्यावर नारळ ओळून टाकतात वेशीवरती. जसं फुलांवरती आहे ना नारळ ओळून टाकतात. तर तिकडं दादा गेला आहे बघा. आणि वातावरण बघा नाही कसलं क्वालिटी झाली, मस्त. पुढं धुकं धुकं आहे, काही दिसत नाही. फोडला नारळ, नारळ नदीत टाकणार. हो का पालीच्या मंदिराच्या बाहेरनं जाऊ आपण आता. गणपती बाप्पा मोरया. आमच्या प्रतिष्ठानच्या मालकीने बाई पुढे बसतात बघा. तामिनी घाटाचा व्ह्यू बघतायत. युगंधरा युगा 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 बघ पोरांना सांग प्रतिष्ठानची मालकीन मी आहे. येणार म्हणा, मी येणार येणार आहे, पक्कात येणार आहे ते आता. ढोल वाजवलाय तर ना. आता जाऊ पटकन घरी सोडू मस्तपैकी. आणि मला परत पौडला यायचं आता. आता भेटू आपण डायरेक्ट दादाची इथेच. युगा बाय कर सगळ्यांना. बाय. 11:30 झाले. नाही आम्ही घरी आलो आता. काय ग ऐ केटो, आता आपण जाऊ घरी, सामान उतरू आणि लगेच जायचं पौडला. चला पौडमध्ये भेटू आपण.